तर नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, तो एकदम खास झालेलाच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खतरनाक, एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये 50+ देवनागरीच्या फॉन्ट प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर किंवा युनिकोड पॅडची गरज देखील लागणार नाही या फॉन्टमध्ये. कारण हे फॉन्ट देवनागरी फॉन्ट आहेत मित्रांनो, आणि देवनागरी फॉन्टला कुठल्याच ॲप्लिकेशनची गरज पडत नाही. ते ऑटोमॅटिक कन्वर्ट होऊन जातील मित्रांनो तुमच्या पिक्सेलामध्ये. तुम्ही जे काही मराठीमध्ये टाईप करसाल ते फॉन्टमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होणार आहे. मी सर्व प्रोसेस तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला असेच एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ हवे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती असे एडिटिंग रिलेटेड व्हिडिओ कंपल्सरी येत असतात. जसे की फॉन्टचे बरेच सारे व्हिडिओ आलेले आहेत मित्रांनो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती. फॉन्टचे झाल्यानंतर तुम्हाला जे काही बॅकग्राऊंड हवे असतील, टेक्स्चर हवे असतील, सर्व काही आपण ग्राफिक डिझायनरला जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट गोष्टी असतात ते आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये झिप फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे. तो 2 स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली झिप फाईल आहे ती तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायची आहे. तर सिम्पली तुम्ही आजचा व्हिडिओ जराही स्किप न करता आणि शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सिम्पली 2 स्टेपमधला पासवर्ड भेटून जाईल. आणि तो 2 स्टेपमधला पासवर्ड तुम्ही इथं आपली झिप फाईल एक्सट्रॅक्ट करताना टाकला की सिम्पली तुमची आपली झिप फाईल सुद्धा एक्सट्रॅक्ट होऊन जाईल. तर मी सगळ्यात अगोदर आपलं फाईल मॅनेजर ओपन करतो आता. सिम्पली फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्ही जिथे कुठं आपली झिप फाईल डाउनलोड केला असाल तिथे तुम्हाला यायचं आहे. तुमची झिप फाईल बहुतेक डाउनलोडमध्येच तुम्हाला दिसून येईल, किंवा तुम्ही क्रोममधून सुद्धा आपली झिप फाईल डाउनलोड केल्यानंतर तिथून सुद्धा तुम्ही एक्सट्रॅक्ट करू शकता. सिम्पली तुम्हाला एक अशा पद्धतीचं एक झिप फाईलचं फोल्डर दिसून येईल. सिम्पली त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सट्रॅक्ट हेअरवरती क्लिक करायचं आहे. आणि एक्स्ट्रा हेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मागेल, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये भेटणार आहे. तो 2 स्टेपमधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि इथं तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आणि सिम्पली ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी फाईल एक्सट्रॅक्ट होऊन जाईल. तर मी ऑलरेडी जी फाईल इन्स्टॉल केलेली आहे मित्रांनो. त्यासाठी मी सिम्पली तुम्हाला तुम्ही हे बघू शकता देवनागरीचं फोल्डर. देवनागरी फॉन्ट बाय स्वप्नील क्रिएशन अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर येईल. सिम्पली त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. परत एक फोल्डर येईल, त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण 50+ म्हणजे टोटली फॉन्ट मी तुम्हाला सांगतो किती आहेत आता. तर 57 फॉन्ट आहेत मित्रांनो, आणि बरोबर मोजून दिलेले आहेत मित्रांनो. जेवढ्या चांगल्या फॉन्ट आहेत मित्रांनो तेवढ्या सिलेक्ट केलेल्या आहेत मी. आणि जे काही सिलेक्ट केलेला फॉन्ट असेल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे मित्रांनो. मी फक्त चांगले फॉन्ट दिलेले आहेत, कारण तुमचं मोबाईलचं स्टोरेज भरू शकतं, किंवा एडिटिंग करताना जास्त फॉन्ट राहिले की मित्रांनो मोबाईल हँग देखील होऊ शकतो. त्यासाठी मी फॉन्ट कमी कमी देत असतो, पण एकदम हाय क्वालिटी आणि नातकुळा जाळदूर पद्धतीचे आपल्या फॉन्ट असतात. आता ह्या फॉन्ट कसा ऍड करायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर तर सिम्पली तुम्हाला आता आपलं पिक्सेल लॅब ओपन करायचं आहे. तर आता तुम्ही म्हणत असाल हे कसलं पिक्सेल लॅब मित्रांनो, हे पिंक पिक्सेल लॅब आहे. तुमच्याकडे जे कोणतं पिक्सेल लॅब असेल मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला मी जी प्रोसेस ह्याच्यात करताय तीच प्रोसेस ह्याच्यात राहणार आहे. फक्त याचा कलर गुलाबी आहे मित्रांनो, आणि आपले जे फॉन्ट्स आहेत ते निळा कलर आहे. बाकी काही फरक नाही मित्रांनो. सिम्पली तुम्हाला आपलं पिक्सेल लॅब ओपन करायचं आहे. मी सिम्पली आता अशा पद्धतीमध्ये आपलं पिक्सेल लॅब ओपन केलेलं आहे. आणि पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली ए वरती क्लिक करायचं आहे. ए वरती क्लिक केल्यानंतर सिम्पली इथे तुम्हाला डिफॉल्ट जे काही नाव असेल त्या नावावरती क्लिक करायचं आहे. आणि इकडे स्वाईप करतेच आहे. स्वाईप करत आल्यानंतर सिम्पली इथं फॉन्टचं एक ऑप्शन भेटेल. त्या फॉन्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर माय फॉन्ट्सवरती जायचं आहे. जर तुम्हाला मित्रांनो हे फॉन्ट बघू शकता मित्रांनो, हे अगोदर दिलेल्या फॉन्ट आहेत कॅलिग्राफीच्या. एकदम विशाळ नातकुळा जाळदूर पद्धतीमध्ये मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केलं होतं त्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला स्क्रीनवरती त्याचं थंबनेल दिसत आहे. सिम्पली तुम्ही आपलं चॅनल ओपन करून हे फॉन्ट डाउनलोड करू शकता. आणि किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी या फॉन्टची लिंक देईन. तुम्ही तिथून देखील हे फॉन्ट डाउनलोड करू शकता. तर हे झाल्यानंतर मित्रांनो आपण देवनागरीचा सुद्धा फॉन्टचा व्हिडिओ केला होता. सिम्पली तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर हे फॉन्ट बघू शकता मित्रांनो, 1000+ फॉन्ट होते. एकदम नातकुळा जाळदूर पद्धतीमध्ये फॉन्ट होते. बरेच आपण फॉन्टचे व्हिडिओ अपलोड करत असतो मित्रांनो. जर तुम्हाला ते देखील फॉन्ट हवे असतील तर सिम्पली तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघू शकता. त्याच्यामध्ये एकदम विशाळ पद्धतीमध्ये फॉन्ट्स दिलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला आता आजचे जे फॉन्ट्स आहेत मित्रांनो ते विदाऊट कन्व्हर्टरचे आहेत. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरची गरज नाही, युनिपॅडची सुद्धा गरज लागणार नाही. तर सिम्पली आजची फॉन्ट ऍड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला इथं माय फॉन्ट्स वरती क्लिक करायचं आहे. आणि माय फॉन्ट्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईडला एक ऑप्शन भेटून येईल. त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे. आणि फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला आपण जिथे कुठं आपली जी फाईल एक्सट्रॅक्ट केला असाल तिथे तुम्हाला यायचं आहे. तर मी सिम्पली आता जिथे कुठं आपली जी फाईल एक्सट्रॅक्ट केला असाल तिथे येत आहे. तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीमध्ये आपले जेवढ्या काही फॉन्ट होते तेवढे इथं आलेले आहेत. सिम्पली तुम्हाला इथे ॲड डायरेक्टलीवरती क्लिक करायचं आहे.
तर ॲड डायरेक्टलीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपल्या जे काही फॉन्ट्स आहेत ते इथे तुम्हाला बघायला भेटून येतील. एकदम नाथखोळा जादूर फॉन्ट आहेत मित्रांनो. तर सिम्पली तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे फॉन्ट आहेत. सिम्पली आता मी तुम्हाला एक फॉन्ट इथे ॲड करून दाखवतो. आता मी सिम्पली इथे मराठीमध्ये तुम्हाला जे काय टाईप करायचं आहे ते तुम्ही इथे टाईप करून घ्यायचं आहे. तर आता मी सिम्पली एक नाव टाईप करतो आता. तर सिम्पली मी एक नाव टाईप केलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी एक टाईप केलेलं आहे. सिम्पली तुम्हाला इथं फॉन्ट्सवरती जायचं आहे. फॉन्ट्सवरती गेल्यानंतर सिम्पली माय फॉन्ट्सवरती यायचं आहे आणि माय फॉन्ट्सवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम नाथखोळा जादूर पद्धतीमध्ये सिंपल पद्धतीच्या फॉन्ट आहेत ना आणि एकदम प्रोफेशनल वाटणार आहे मित्रांनो. जे काही तुमचे बॅनर असतील त्याच्यावरती लावल्यानंतर एकदम नाथखोळा जादूर वाटणार आहेत. हे सिंपल फॉन्ट आहे मित्रांनो. तुम्हाला मी आणि बऱ्याच फॉन्ट दाखवतो कशा पद्धतीचे आहेत. एकदम नाथखोळा जादूर पद्धतीच्या फॉन्ट आहेत. तुम्हाला नक्कीच या फॉन्टचा फायदा होणार आहे तुमच्या एडिटिंगमध्ये. तुम्ही बघू शकता हे फॉन्ट बघू शकता एकदम हाय क्वालिटीच्या हो, एकदम हाय क्वालिटीच्या प्रोफेशनल आणि एकदम जे काही ट्रेंडिंगला फॉन्ट चालू आहेत सिंपल तशा पद्धतीच्या फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर मी आणि तुम्हाला बरेच फॉन्ट दाखवतो आता. तर हे बघू शकता हे तुम्ही जर तुमचं शाळेचे ॲडमिशन वगैरे असतील तर तुम्ही ते हे फॉन्ट इझिली लावू शकता. ह्याला हँडरायटिंग फॉन्ट म्हणतात मित्रांनो. तर अशा पद्धतीमध्ये झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आणि बरेच फॉन्ट्स आहेत एकदम हाय क्वालिटीचे आणि एकदम चांगल्या पद्धतीचे फॉन्ट आहेत मित्रांनो. तर तुम्ही हे फॉन्ट घ्या, यूज करा आणि कसे वाटते ते आम्हाला नक्की सांगा. तर बरेच फॉन्ट आहेत मित्रांनो, बघा तुम्ही कसे वाटते. तुम्हाला व्हिडिओ फॉन्ट्स आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती बरेच फॉन्टचे व्हिडिओ आहेत. तर फॉन्टचे ते देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता. एकदम प्रीमियम पद्धतीचे व्हिडिओ आहेत. फॉन्टचे बरेच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती एडिटिंग रिलेटेड सगळे व्हिडिओ येत असतात. बॅनर एडिटिंग, फोटो एडिटिंग, अल्बम एडिटिंग सर्व काही आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एडिटिंग करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली असेल तर सिम्पली तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी इंस्टाग्रामची आयडी दिलेली आहे. सिम्पली तिथे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तिथे मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो आणि एकदम विशाट पद्धतीमध्ये तिथे आपण बोलू शकतो. तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद, वंदे मातरम.